जनगणना 2027 साठी धुळे जिल्हा प्रशासन सज्ज असून तहसील प्रशासनाच्या माध्यमातून प्रगणकांचे प्रशिक्षण घेतले जात आहे। धुळे ग्रामीण तहसीलच्या वतीनं 3 टप्प्यात 622 गटात 679 प्रगणक व 112 पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण शासकीय डाएट कॉलेज येथे घेतले जात आहे। तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार श्री संजय पवार यांनी या विभागाची कमान सांभाळली आहे। केंद्र व राज्य सरकारच्या वतीनं जनगणना 2027 ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यानुसार धुळे जिल्हा प्रशासन देखील जनगणनेसाठी सज्ज झाले असून जिल्हाभरात 2676 गटात 2884 प्रगणक व 485 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत। 4 तहसीलदार 5 मुख्याधिकारी यांचे कामकाजावर नियंत्रण राहणार आहे। धुळे ग्रामीण तहसीलच्या वतीनं धुळे शहरातील शासकीय डाएट कॉलेज येथे प्रगणकांना 3 टप्प्यात प्रशिक्षण दिले जात आहे। धुळे ग्रामीण मधील 160 गावांसाठी 622 गटात 679 प्रगणक व 112 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत। पहिल्या टप्प्यात 27 ते 29 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात 30 एप्रिल 2 व 3 मे आणि तिसऱ्या टप्प्यात 4 ते 6 मे दरम्यान प्रगणक व पर्यवेक्षकांना 12 तज्ञ प्रशिक्षक दिले जात आहे। धुळे ग्रामीण तहसीलदार श्री अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनात धुळे ग्रामीण जनगणनेची कमान नायब तहसीलदार श्री संजय पवार व सहकारी पथकाने सांभाळली आहे। नियुक्त प्रगणकांनी प्रशासकीय मार्गदर्शनानुसार कामकाज करावे, तर नागरिक व ग्रामस्थांनी प्रगणकांना राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे असे आवाहन धुळे ग्रामीण तहसीलच्या वतीने करण्यात आले आहे।